1 जानेवारी 2025 नव्या वर्षाचा पहिला दिवस. सगळीकडे उत्साह, नव्या वर्षाचे संकल्प, आनंद. तसा निवांत दिवस नाशिकच्या दिंडोरीमध्ये ननाशी नावाचं गाव आहे. या गावात सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती, पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची निवांत शांतता ननाशीमध्ये भंग झाली. तिथं आवाज घुमला, तो आक्रोशाचा. आक्रोश जो शांततेला तडा देणारा होता. आणि त्या आक्रोशामागची घटना फक्त ननाशी किंवा नाशिकलाच नाही, तर सगळ्या महाराष्ट्राला हादरा देणारी होती. ही घटना होती एका हत्येची. पण हादरा फक्त हत्या झाल्यामुळं बसला नव्हता. हादरा बसलेला हत्येच्या पद्धतीमुळं. हादरा बसला होता हत्या झाल्यावर आरोपींनी केलेल्या कृतीमुळं. अनेकदा पिक्चरमध्ये दिसणारी घटना ननाशीमधल्या लोकांनी प्रत्यक्षात घडताना पाहिली. इथं नव्या वर्षाची सुरुवात झाली ती रक्तपातानं, रागानं आणि एका गंभीर घटनेनं. ननाशीमध्ये नेमकं काय घडलं त्याची ती स्टोरी. तर 1 जानेवारीचा दिवस म्हणलं तर नेहमीसारखाच, फक्त कॅलेंडर बदलण्याचं कारण ठरलेला. 1 तारखेच्या सकाळी ननाशीमध्ये 2 कुटुंबांमध्ये वाद झाला. एक होतं वाघमारे कुटुंब आणि दुसरं बोके कुटुंब. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या जवळ राहणारी. गुलाब वाघमारे आणि सुरेश बोके हे तसे जुने मित्र. पण नव्या वर्षाची सुरुवात झाली ती या दोघांमधल्या वादानं. खरं तर दोघंही मित्र असले तरी या दोघांमध्ये वाद होणं ही सुद्धा नवीन गोष्ट नव्हती. या आधीही वादाची ठिणगी अनेकदा उडाली होती. प्रकरण अनेकदा पोलीस चौकीपर्यंत सुद्धा गेलं होतं. त्यामुळं 1 तारखेला झालेला वाद सुद्धा आधी घडलेल्या वादांसारखाच असेल असं गावातल्या लोकांना वाटलं आणि स्वतः गुलाब वाघमारे यांना सुद्धा. पण तसं घडलं नाही. हा वाद नेहमीसारखाच होता, पण त्या वादानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बोके आणि वाघमारे यांच्यात बाचाबाची झाली. गुलाब वाघमारे यांच्यासोबत सुरेश आणि विशाल या बाप लेकांनी जोरदार वाद घातला. या वादाचं रूपांतर झालं मारामारीत. पण लागलीच आजूबाजूचे लोक मध्ये पडले आणि ही हाणामारी थांबवण्यात आली. याआधीही अशी भांडणं झाल्यानं परिस्थिती लगेच शांत होईल असाच अंदाज सगळ्यांनी बांधला. त्यानंतर साधारण तासाभराचा वेळ गेला. सगळं काही निवांत होतं. 10 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुलाब वाघमारे घरातून बाहेर पडले आणि कामावर जायला निघाले. घरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ते पोचले. पण या वेळात त्यांचा बोके पिता पुत्रांकडून पाठलाग सुरू होता. सुरेश आणि विशाल बोके गाडीवरून वाघमारे यांच्या पाठीमागे आले आणि संधी बघून सुरेश बोकेनं कुऱ्हाडीनं वाघमारे यांच्या मानेवर घाव घातला. त्यानंतर या दोघांनी कुऱ्हाड आणि कोयत्यानं त्यांच्यावर वार केले, ज्यामध्ये गुलाब वाघमारे यांचं शिर धडापासून वेगळं झालं. हे सगळं घडत असताना लोक जमा झाले. वाघमारे यांच्या कुटुंबियांनी सुद्धा धाव घेतली, पण तोवर गुलाब वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. सुरेश बोके वाघमारे यांच्या शरीरावर जोरजोरात ओरडत घाव घालत होता. त्याची क्रूरता बघून कुणीच पुढं आलं नाही. पण वाघमारेंच्या मृतदेहाकडे बघणं मात्र भीतीदायक होतं, कारण निश्चल पडलेला त्यांच्या शरीरावरचं मुंडकच गायब होतं. काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आणि वाघमारे यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांनुसार हे सगळं घडल्यानंतर बोके पिता पुत्रांनी वाघमारे यांच्या कुटुंबियांना धमकावलं. आम्ही त्याला कायमचं संपवलं. तुम्हाला जे करायचं ते करा. पार दिल्लीतल्या पोलिसांकडे जा. आमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही असंही ते म्हणाले. असा दावा वाघमारेंच्या कुटुंबियांनी केला. पण वाघमारे कुटुंबीय पोलिसांकडे जायच्या आधीच ननाशीमध्ये दुसरी धक्कादायक घटना घडली. कुऱ्हाडीचे गाव घातल्यानंतर वाघमारे यांचं शिर धडा वेगळं झालं होतं. त्यानंतर सुरेश बोके आणि विशाल बोके यांनी शिर उचललं. दोघे जण हातात शिर आणि कुऱ्हाड कोयता घेऊन पेठ तालुका पोलीस ठाण्यात शांतपणे चालत गेले. या दोघांची क्रूरता बघून गावकऱ्यांना धक्का बसला होता. कित्येक जण सैरावैरा पळत होते. पण या सगळ्यात हे दोघं मात्र कसलाच फरक न पडता शांतपणे पोलीस चौकीत दाखल झाले. तिथं जाऊन सुरेश बोके किंचाळला, मी याला मारलं, याला संपवलं, मला पकडा असं म्हणत त्यानं पोलीस ठाण्यात जोरदार आरडाओरडा केला. हे सगळं दृश्य बघून पोलीस स्टेशनमध्येही शांतता पसरली होती. पोलिसांनी सुरेश बोकेला अटक केली, विशाललाही ताब्यात घेतलं. हे सगळं सुरू असताना वाघमारे यांच्या हत्येमुळं ननाशीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. वाघमारे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचं मुंडकं उडवतो असं म्हणत गर्दी केली. त्यामुळं तातडीनं वरिष्ठ पोलीस अधिकारी पेठ तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. अधिकची कुमक सुद्धा मागवण्यात आली. या घटनेतली क्रूरता बघून सगळीकडे चर्चा सुरू झाली की हे सगळं घडलं कशामुळं. तर गुलाब वाघमारे आणि सुरेश बोके या दोघांमधला वाद जुना होता, अगदी काही वर्ष जुना. हा वाद इतका चिघळला होता की सुरेशनं वाघमारेंना
याआधी जीवे मारण्याची धमकी दिली होती। याबद्दल वाघमारेंनी पोलीस तक्रार सुद्धा केली होती अशी माहिती आता समोर येते। अगदी 31 डिसेंबरला सुद्धा या दोन जणांमध्ये वाद झाला। 1 जानेवारीला हा वाद पुन्हा झाला, यावेळी टोकाला गेला आणि यातून थेट हत्याच झाली। पण हा वाद नेमका सुरू कशामुळे झाला, तर सुरेश बोके यांच्या मुलीच्या लग्नाच्या विषयावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होता। आपल्या मुलीचं लग्न ठरण्यात वाघमारे बाप लेक अडचण निर्माण करत आहे तशी शंका बोकेला होती। त्यात काही महिन्यांपूर्वी बोकेच्या मुलीचं लग्न ठरलं, पण लग्न होण्याआधीच ती पळून गेली अशी माहिती काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये आहे। आपली मुलगी पळून जाण्यासाठी गुलाब वाघमारे यांनी फूस लावली। त्यांनी आणि त्यांच्या मुलानं वडीवरे इथं राहणाऱ्या आपल्या भाच्यासोबत पळून जायला तिला मदत केली असा संशय बोकेला होता आणि याचाच राग त्याच्या डोक्यात होता। मुलगी पळून गेल्यानं तिचं ठरलेलं लग्न मोडलं, यामुळे तो जास्त चिडला आणि वादाची ठिणगी पडली। या वादाच्या ठिणगीचं रूपांतर भडक्यात झालं आणि यातूनच गुलाब वाघमारे यांची निर्घुण हत्या झाली। या घटनेनंतर सुरेश बोकेला 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सोबतच घटना घडल्यानंतर लगेचच चिडलेल्या ग्रामस्थांनी बोके पितापुत्रांच्या घराची तोडफोड केली, त्यांची कार सुद्धा पेटवून दिली। त्यामुळे ननाशीमधलं वातावरण चांगलंच चिघळलं होतं। गावात बराच काळ तणाव निर्माण झाला होता, जो निवळावा म्हणून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला। 1 तारखेला रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। आता तणाव निवळला असला तरी ननाशीमध्ये भयान शांतता आहे। ग्रामस्थांनी अनुभवलेल्या क्रूरतेमुळे आणि हातात मुंडकं घेऊन पोलीस स्टेशन गाठणाऱ्या सुरेश बोकेच्या दहशतीमुळे।